चित्तस्य पदेन चित्तस्य पदेन वाचा तर अपूर्वा हे वाचन काय 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 आहे वर्गात आहेस ना तू जांभई देतात कुठून मला लहानपणापासून तुम्हाला हे शिकवले का शाळेत परत आज जांभई का माझ्या लक्षात अतिविपकर्षात व्यवधानात अवधानात प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षात हे आहेत 8 पाठांवर ऍक्टिव्हिटी बुक काय झालं मॅडम सॉरी मॅम आपल्याला किती रायटिंग वर्क दिलंय हो ना काय करायचं आता काय करावंच लागेल तुझी भाईला कशी गेली आजची ठीक होती ग मान काय झालं अखडल्यासारखी होती कशामुळे काय झालंय काय माहिती डॉक्टर येऊ दे हा पेशंट कोण आहे मी काय होतंय बाळ तुला खूप डोकं दुखतंय डॉक्टर काही जेवणात वेगळं आले का वेगवेगळं काहीच खाल्लेलं नाही एका डोळ्यात राहिलं तिचे पेपर चालू आहेत त्याच्यामुळे ते जागरण खूप होत आहे झोप व्यवस्थित होत नाहीये आणि सकाळी तिचे डोळे खूप पाणवतात पाणी येतं त्याच्या डोळ्यातनं तिच्या काय जांभळ्या फार येत आहेत का हो मागच्या 4-5 दिवसांपासून खूप जांभळ्या येतात काही वेळेस देता येतात काही वेळेस नाही देता येत तेव्हापासूनच हा त्रास चालू झाला ओके मी तुला काही गोळ्या लिहून देते आणि मला कळालंय तुझा काय प्रॉब्लेम आहे आपण कर्म करूया म्हणजे लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं हो हो काय ही गोळ्या आणा तुम्ही नमस्कार मित्रहो अष्टांग हृदय सूत्रस्थान 4था अध्याय म्हणजेच रोगानुत्पादन या अध्यायामधील जृंभावेग हा आमच्या शॉर्ट फिल्मचा विषय होता. कोणत्याही अधारणीय वेगाचा अवरोध हा कसा घातक ठरू शकतो हे दाखवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. त्यामुळे त्यांचे धारण करू नये हा संदेश आपल्याला मिळतो. जृंभावेग धारण केल्यावर होणाऱ्या रोगांची चिकित्सा ही पुढील प्रमाणे सांगितली आहे. सर्वश्चा नील जिद्विधी म्हणजेच जृंभावेगावरून रोगांवर सर्व वातग्न क्रिया कराव्यात. वातग्न क्रियांमध्ये स्नेहपान, अभ्यंग, शिरोधारा, स्नेहन यांचा समावेश होतो. तसेच वातग्न आहार व विहार यांचा समावेशही करावा. त्याचप्रमाणे जृंभा येऊ नयेत म्हणून योग्य प्रमाणात व व्यवस्थित निद्रा घेण्यात यावी. प्राणायाम व योगाभ्यास करावा. धन्यवाद.